नमस्कार. तर बघा, या दुपारचं जेवण करायला मी जेवायला घेतलाय भात, वरण आणि जवसाची चटणी. आज कसं आहे ना, आज मनच लागाना जेवायचं. मोठ्या पोरीची परीक्षा आहे, बारकी जॉबला गेली, पोरग पण कामाला गेलं. आज मी एकटी जेवायला आहे. तर म्हणलं चला जेवण करत करत आपण गप्पा मारूया, म्हणून मग व्हिडिओ काढायला घेतला. खूप दिवस झाला माझा मोठा ब्लॉग पण आला नाही, तर म्हणलं चला आज आपण व्हिडिओ तरी काढू. तर जवसाची चटणी कुणाकुणाला आवडते, ही बघा भाकरी आहे अर्धी. तर आता मग जवसाची चटणी, वरण आणि भाकर. तर या मग मंडळी जेवायला. तर कुणाकुणाला जवसाची चटणी आवडते ते मला कमेंट करून सांगा. तसे आपले सध्या व्हिडिओ येईना गेलेत, कारण पोरीची परीक्षा चालू आहे, त्याच्यामुळं विनोदी शॉर्ट व्हिडिओ येईना गेलेत जास्त. मग रीलच काढते मी. तर थोड्या दिवसांनीच मग आपले व्हिडिओ येतील. तर नक्की बघा आपले विनोदी व्हिडिओ, हास्य विनोदी व्हिडिओ. जर तुम्हाला आवडत असले तर कमेंट करून नक्की सांगा. कसं आहे ना, एकटीला जेवायला मला मेन म्हणजे आवडतच नाही, सवय लागलेली असते हो. आपलं 12 महिने घर भरलेलं असते आणि एकट्या घरात राहिलं की मग जेवायचं म्हणलं खूप कंटाळा येतो. आता पार मी 2:30 वाजता जेवायला घेतलं, घरातलं काम वगैरे केलं आणि म्हणलं आता जेवून घ्यावं, म्हणून जेवायला बसले. मग तुम्हाला आवडते का जवसाची चटणी? एकदा तुम्हाला मी जवसाची चटणी कशी बनवतात त्याची रेसिपी पण दाखवत, तुम्ही पण करून खावा. शरीरासाठी चांगली असते जवसाची चटणी, 2 घास जास्त जातात. तुमच्या मुलांचे झाले का पेपर? 10वी 12वीचे? मला वाटते 10वीचे का 12वीचे संपले. आता शाळेच्या मुलांचे चालू आहेत, 1ली 2री वगैरे. माझ्या बहिणीच्या पोराची पण आहे ना, तो 5वीला आहे. तेव्हा अंगणवाडीच्या वगैरे सगळे पेपर आता चालू आहेत. आमच्या इकडे बघा रोज संध्याकाळी पाऊस येतो. तुमच्या इकडे आहे का पाऊस? कसं वातावरण आहे? उन्हाळी पावसाळा आहे का तुमच्या इकडं? आमच्या इकडं तर रोज संध्याकाळी चालू आहे बा. तो पण एकदम मुसळधार, असं नाही की कमी पाऊस आहे म्हणून, एकदम मुसळधार पाऊस आहे. रोज संध्याकाळी झाली की लाईटी जातात आणि पाऊस येतो. हेच आजकालचं वातावरण चालू. त्याच्यामुळं काय होतं, लेकरांना उलटी, ताप ह्या असले आजार चालू आहे. त्याच्यामुळे लेकरांना ना खेळायला शक्यतो जाऊच देऊ नका दुपारचं. आपलं 4-5च्या नंतरच मग खेळायला लेकरांना जाऊ द्यायचं. आज पहिल्यांदा मी जेवण करत करत व्हिडिओ काढलाय, कारण मला पण गेलं तर खूपच घर असं रिकाम रिकाम वाटायला होतं. त्याच्यामुळे म्हणलं चला आपण एक छोटासा ब्लॉग तरी काढूया म्हणलं, जेणेकरून आपला होईल पण, म्हणून मी काढला. बघा आता केवढं ऊन आहे बाहेर, तुम्हाला पण जाणवत असं. एकदम कडक कडक ऊन पडलंय आणि गरम पण तेवढंच होतंय. म्हणजे असं गरम झालं, कडक ऊन पडलं की मग पाऊस खूप पडतो त्या संध्याकाळी. वारं वावदान पाऊस. काल तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला, पण आमच्या इकडे नाही झाला. तुमच्या इकडे झाला का गारांचा पाऊस? पण म्हणतील काय जेवता जेवता व्हिडिओ काढते, पण ठीक आहे ना, बोलायला कोण नसते आपल्याला, मग आपण बोलत बोलत पण व्हिडिओ काढू शकतो ना. एकटाच असतो.
त्यापेक्षा मग जेवण करत करत गप्पा मारत व्हिडिओ काढायचा, ते पण बरंच आहे, काय होत नाही. काल भाजीलाही आणलं, अजून निवडून नाही ठेवलं बघा, निवडून ठेवायचं. तसं भाज्या सगळ्या निवडून ठेवल्या म्हणजे चांगलं राहतं. सध्या काय व्हायला आमच्याकडं रोज लाईट चालली, लाईटीचा इकडं खूप प्रॉब्लेम आहे, दिवसभर लाईट जाते. मग भाज्या काय फ्रीजमध्ये, कोणतीच गोष्ट फ्रीजमध्ये ठेवता येईना. फ्रीजमध्ये ठेवलं तर ते खराब व्हायला लागलं. लाईटच राहत नाही तर कसं ते राहणार तरी. मग ते फ्रीज तरी कवर गार ठेवणार थंड सगळं. दिवस दिवस लाईट जाते, अशी तासाला येते अशी जाते. त्यामुळं फ्रीजमध्ये तर काय ठेवायची सोयच राहिली नाही. 2 दिवस झालं फ्रीज रिकामाच आहे. आपलं आणायची भाजी करायची आणि ताजीच खायची, ठेवायचंच नाही फ्रीजमध्ये भरून. त्याच्यामुळं मग असं होईल. तुमच्या इकडे लाईटीचं कसं काय चाललंय मग? यूट्यूबच्या सगळ्या माझ्या बहिणी भगिनींनो, सगळ्याला माझ्याकडून तुमच्या इकडे जत्रा वगैरे चालू आहेत का? उरूस आता चालू झाले असतील. आमच्या गावचा पण उरूस असतो. आमच्या गावचा उरूस हा एप्रिल महिन्यातच असतो, पण आम्ही काही गावाला जात नाही आता. गावाला जायचं म्हणलं की पैसा पण तेवढाच लागतो. आपले काही गावाला कुणी नाही आहे नातेवाईक वगैरे. आपण आपलं जायचं राहायचं, आपला आपला खर्च करायचा. मग गावाला गेल्याच्या नंतर तिथला वेगळा खर्च, तिथं घर भाडं वाढणार, तिथला वेगळाच खर्च, तिकडं खाण्यापिण्याचा. मग त्यापेक्षा आपलं जिथं आहे तिथंच राहावा आणि सुखी राहावा. कधीतरी वेळ मिळाला तर आपलं यायचं जाऊन वर्षातून एकदा, पण सारखं सारखं काही जाणं होत नाही. चला तर मग माझा व्हिडिओ इथं संपवते. आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.